खंड 12वा निवात कवच युद्धपर्व सुरू. भाग 11वा. वैशंपायन सांगत असतात की ते झाल्यावर शक्र त्याच्या ठिकाणी जातात. विभत्सू त्याच्या भावंडांबरोबर आणि त्यांच्या समाईक पत्नीबरोबर युधिष्ठिराची त्या काळातील रिवाजानुसार प्रार्थना करतात. त्यांचं स्वामित्व स्वीकारण्यात आल्याचंही दाखवतात. त्या सगळ्यांची कपाळ हुंगून युधिष्ठिर त्यांच्या प्रेमाची दखल आपण घेत आहोत असंही दाखवतो. त्या प्रसंगाने उत्तेजित झालेला युधिष्ठिर अर्जुनाला म्हणतो, अरे अर्जुना, आम्हाला ऐकण्याची फार इच्छा आहे की तू तुझं आयुष्य स्वर्गात कसं व्यतीत केलेलं आहेस. तू शस्त्र कशी मिळवली आहेस, रुद्राला त्यांनी कसं मनवलं, निरनिराळ्या देवांची कृपा कशी मिळाली, शक्राचं मन कसं जिंकलंस, जी अस्त्र आणि शस्त्र त्यांनी मिळवली आहेत त्यांचा सराव कसा केला आहेस, शंकराचं पिनाक धनुष्य कसं काय प्राप्त केलं आहेस, त्या देवांची सेवा त्यांनी कशी केली आहे, हे सगळं मला सविस्तरपणे समजून घ्यायचं आहे. ते प्रश्न सगळे ऐकल्यानंतर मोठ्या उत्साहाने अर्जुन त्यांना सांगायला लागतो की अहो महाराज, मी ते सगळं कसं केलं ते सांगतो, आता तुम्ही ऐका. मी कसं इंद्राला आणि नंतर महादेवाला आपलंसं केलं ते प्रथम सांगतो. असं बोलून तो सुरुवातीपासून सांगायला लागतो. तुम्ही दिलेल्या आज्ञेनुसार मी त्या शस्त्रांच्या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी स्वर्गात गेलो. आपल्या सांगण्यानुसार मी जंगलात तपस्या करण्यासाठी गेलो होतो. कम्यकमधून मी भृगुतुंगाला पोचलो. तिथे मी एक रात्र काढली. तिथे व्रतस्थ राहून मी आणखीन काही दिवस तिथेच काढले. तिथे मला एक ब्राह्मण भेटला. तो मला म्हणाला, अरे कुंतीपुत्रा, तू आत्ता कुठे जात आहेस. ते ऐकल्यावर मी त्या अनोळखी ब्राह्मणाला माझ्याबद्दलचं सगळं सांगितलं आणि त्यानंतर अरे राजा, त्यांनी माझं ऐकल्यावर तो तर खूपच सुखावला असं त्याच्या एकूण वागण्यावरून मला समजलं. नंतर तो मला म्हणाला, अहो भरतकुळी सुपुत्रा, असाच तपस्या करत राहा, त्यामुळे थोड्याच काळात तू इंद्राला भेटशील. त्याच्या मार्गदर्शनानुसार मी हिमालयात गेलो. तिथे घोर तपस्या करायला लागलो. त्या तपस्येत मी पहिला महिना फक्त फळांवर राहत होतो. दुसऱ्या महिन्यात फक्त पाणी पिऊन राहत होतो. तिसरा महिना मी पूर्णपणे अनशन करत होतो. चौथ्या महिन्यात माझे दोनही हात वर करून मी ध्यान करत होतो. विशेष लक्षात घेण्याची बाब अशी आहे की एवढं करूनही मला थकवा किंवा अशक्तपणा काहीही वाटत नव्हता. 5व्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी मला वराह रूपाचा साक्षात्कार झाला. त्याच्या हालचाली घाबरवणाऱ्याच होत्या. त्यानंतर मला असं दिसलं की तो वराह कोणा शिकाऱ्याच्या मागून जात आहे. त्या शिकाऱ्याच्या हातात धनुष्य, बाण, तलवार अशी काही आयुधं होती आणि त्याच्याबरोबर काही महिलासुद्धा चालत होत्या. ते पाहिल्याने माझ्यातली क्षत्रिय वृत्ती जागृत झाली. मी माझं धनुष्य उचललं आणि बाण लावून त्या शिकाऱ्याच्या आणि त्याच्यासह असलेल्या स्त्रियांच्या संरक्षणार्थ त्या वराहाला मी बाण मारला. मी बाण मारल्याचं पाहून त्या शिकाऱ्याने सुद्धा त्या वराहावर बाण मारले. माझे हात तर थरथरत होते. तो शिकारी रागाने माझ्याकडे पाहत ओरडून म्हणाला, तू शिकारीच्या नियमांचं उल्लंघन का करतोयस. ती तर माझी शिकार आहे. मी त्याला प्रथम मारलेलं होतं. जास्त जर हुशारी करशील ना तर तुला या भाल्याने मी मारून टाकीन. माझ्या शिकारीपासून तू दूरच राहा. त्यानंतर तो प्रचंड आकाराचा शिकारी माझ्यावर चाल करून आला. तो माझ्यावर बाणांचा नुसता वर्षाव करतो आणि त्या बाणांच्या पावसाने त्यांनी मला अडकवून ठेवलं. ते पाहिल्यानंतर माझा नाईलाज झाला आणि मी सुद्धा त्याच्यावर बाणांचा वर्षाव करायला लागलो. माझे मंत्राने भारलेले बाण त्याला भेदायला लागले. जसं इंद्राच्या वज्राने डोंगराला भेदलेलं होतं तसंच ते झाल्यावर नंतर तो शिकारी ईर्षेस पेटला. त्याच्या बाणांचा मारा कित्येक पट आता वाढला. त्याने अनेक शरीरं धारण केली. त्यावर मी माझे त्याच्यावर बाण मारून त्याच्या शरीराला बऱ्याच जखमा केल्या. आता त्याने त्याचा आकार लहान केला असा की त्याला बाणच मारता येऊ नये. तरी त्याचं डोकं मोठं होतं. त्यानंतर त्यांनी मोठं शरीर आणि लहान डोकं असं विलक्षण रूप घेण्यास सुरुवात केली. पण मी न घाबरता माझ्या स्वसंरक्षणार्थ काम चालूच ठेवलं. त्यानंतर तो पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात आला. माझे बाण त्याला थांबवू शकलेच नाहीत. तो खूपच सरस ठरला.
मला माझे बाण त्याच्यावर काम करत नाहीत हे पाहून आश्चर्यच वाटत होतं. मी वायुदेवाचं शस्त्र वापरलं होतं, पण ते देखील त्याच्यावर काही काम करत नव्हतं आणि शेवटी सगळंच मला नवल वाटत होतं. मी अशी शस्त्र त्याच्यावर फेकली की जशी स्थूनकर्ण, वरुण, शावल इत्यादी, पण त्यांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. मग मी माझं धनुष्य बाजूला टाकलं आणि त्याच्यावर चालून गेलो. आता त्यांनी धनुष्यबाण टाकून दिलं आणि मलाही कुस्तीचं आव्हान दिलं. मी ते स्वीकारलं. आता आमची कुस्ती सुरू झाली. प्रथम गुद्दे, नंतर जोराने चापट्या मारायला आम्ही सुरुवात केली. त्यातही तो मला काही आटोपेना. शेवटी मी थकत होतो त्या मारामारीत आणि म्हणूनच खाली बेशुद्ध होऊन पडलो. ते पाहून तो शिकारी माझ्याकडे पाहत हसायला लागला आणि नंतर तो आणि त्याच्याबरोबर असलेल्या सगळ्या स्त्रिया एकदम अंतर्धान पावल्या. त्यानंतर तो पुन्हा माझ्या पुढे आला. त्यावेळी त्याच्या अंगावर शिकाऱ्याचे कपडे नव्हते. त्याचे ते कपडे प्रकाशमान होते. आता तो माणूसही वाटत नव्हता. तो त्याच्या दैवी रूपात प्रकट झाला होता. तो त्याच्या स्त्री रूपाबरोबर यावेळी प्रकट झालेला होता, ज्या रूपाला आपण उमा असं म्हणतो. त्याच्या हातात त्याचं पिनाक धनुष्य होतं. अंगावर साप फिरत होते. ते साप त्यांचं सतत रूप बदलत होते. बाजूला नंदी उभा होता. अजूनही तो लढण्याच्याच उद्देशाने माझ्याकडे पाहत होता. थोड्या वेळ माझ्याकडे पाहून नंतर त्याचा चेहरा निवळला आणि मला म्हणाला, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. तू माझ्याकडे काहीही आशीर्वाद मागू शकतोस. त्यानंतर त्याने गडप केलेले 2 भाते आणि धनुष्य मला माझं परत केलं. आता तो लढण्याच्या आविर्भावात नव्हता, मैत्रीच्या मनस्थितीत होता. आणि मग मी खाली पडलो होतो. त्याने मला हात देऊन उठवण्यास सुरुवात केली, मदत केली. पुन्हा तो विलक्षण पण मला म्हणाला, माग, माझ्याकडे काहीतरी माग. तुझ्या मनात जे आहे ना ते बोलून टाक. मी ते तुला देण्यासाठीच इथे आलेलो आहे. फक्त अमरत्व मागू नकोस हं. तू कशासाठी निघालेला आहेस ते मात्र मला सांग. आता ते ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की हे महेश्वर आहेत आणि ही त्यांच्या बाजूला उभी आहे ती उमा आहे. कडेला जो बैल आहे तो नंदी आहे. ती वस्तुस्थिती लक्षात आल्यावर मी भानावर आलो आणि मला शस्त्र पाहिजेत ज्यांच्या साह्याने मी कौरवांशी लढू शकेन. तेव्हा ठरवलं की त्या संदर्भात काही मी शंकराकडे मागितलं पाहिजे आणि ही तर सगळ्यात चांगली संधी चालून आलेली आहे. आता मीही ठरवलं की सगळी शस्त्रविद्या त्यांच्याकडे मागायची. म्हणून मी आदरपूर्वक त्या उभयतांना साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणालो, आपण देण्यास तयार आहात तेव्हा मी आपल्याकडे तुमची सगळी युद्धोपयोगी आयुधं आणि त्यांचं वापरायचं तंत्र मागू इच्छितो. ते ऐकल्यावर तो त्र्यंबक म्हणाला, मी तुला ती देईन, माझं रुद्रसुद्धा तुला देईन. असं बोलणं झाल्यावर तो महादेव मला त्याचं सर्वात श्रेष्ठ आयुध पशुपत देतो. ते देताना तो सावधानतेचा इशारा द्यायला विसरत नाही आहे. पण तो इशारा मला देतो की हे शस्त्र माणसावर सोडू नकोस. जर ती चूक झाली तर त्याच्या आघाताने सगळी सृष्टी उद्ध्वस्त होईल. जेव्हा अगदी दुसरा काहीच इलाज उरलेला नाही आहे अशी परिस्थिती उत्पन्न झाली तरच हे अखेरचं शस्त्र म्हणून तू वापर कर, नाहीतर ते कायम राखीव म्हणूनच ठेव. अशा रीतीने महादेवांनी मला हे पशुपत शस्त्र दिलं, जे कोणालाही आटोक्यात आणता येणारं नव्हतं, जे देवांनासुद्धा हाताळता येण्यासारखं सोपं नव्हतं. त्याच्यासमोर कोणीही राक्षस, असुर, यक्ष टिकूच शकणार नव्हतं. त्यानंतर मी त्यांच्या आदेशानुसार तिथेच बसलो आणि माझ्या समक्ष ते तिघेही अंतर्धान पावले. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 11वा भाग इथे संपलेला आहे. निवात कवच युद्ध पर्व पुढे चालू. भाग 12वा. अर्जुन सांगतोय की अहो भारत, त्या महादेवाच्या कृपेखाली मी तिथेच रात्र काढली, कारण माझ्यात उठण्याचं त्राण देखील उरलेलं नव्हतं. मी पूर्णतया थकलेलोच होतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे प्रातर्विधी उरकल्यानंतर पाहतो तर तो ब्राह्मण माझ्याकडे येताना मला दिसला. तो भेटल्यावर त्याला जे घडलं ते सगळं सांगितलं. ते ऐकल्यावर तो ब्राह्मणच मला म्हणाला, आता तू महादेवाला स्वतः भेटलेला आहेस, ज्याला कोणी पाहूच शकत नाही.
लवकरच तू इतर लोकपाल ज्यांच्याकडून तुला शस्त्र संपादन करायची आहेत त्यांना भेटणार आहेस. त्यातील अदितीचा मुलगा वैवस्वात तुला प्रथम भेटेल. इंद्रसुद्धा तुला त्याचं वज्र देईल. आता तुझं काम सोपं झालेलं आहे. आणि त्यानंतर तो सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण मला आलिंगन देऊन निघून गेला. मी तिथेच होतो. सगळा दिवस मी खरं तर तिथेच थांबलेलो होतो. मी त्यामुळे ताजातवाना होत होतो. काही वेळानंतर तिथे मनाला आल्हाद देणारा वारा वाहू लागला होता. तिथली सुंदर सुगंधी फुलं पाहून मी आश्चर्यचकित झालो. मला इंद्रासाठी गायलेली वेदातील कवनंही ऐकायला लागली. त्या इंद्राच्या पुढे अप्सरा आणि गंधर्व त्यांचं गुणगान करत होते. अशा त्या स्वर्गीय रथांचा तांडा तिथे येऊन पोचला. त्याच्याबरोबर मरुत होते. महेंद्राचे पाठीराखे होते. त्याच्यासह मरुतवान आणि इंद्राची पत्नी साचीसुद्धा होती. ते सगळे ज्या रथातून येत होते त्यांचे घोडे अतिशय देखणे होते. तेवढ्या मी देवाला पाहिलं ज्याच्या घरी सगळे मेल्यावर जातात, अर्थात यमलोक तो होता. लोकपालातील एक, त्यात वरुणसुद्धा होता, दुसरा लोकपाल. ते सगळे आनंदाने माझं कौतुक करत होते आणि म्हणत होते, अरे सव्यसाची, आम्हा लोकपालांना बघ, आम्ही तुला भेटण्यासाठी आलेलो आहोत. तुला शंकरांनी दर्शन दिलं, तुला त्याने मिठी मारली जेव्हा तुम्ही कुस्ती करत होतात. तर हे भाग्यवंता, तुला जी शस्त्र पाहिजेत ती आम्ही तुला देण्यासाठी आलेलो आहोत. मी त्या सगळ्यांना लावून नमस्कार केला, अभिवादन केलं त्यांना. त्या सगळ्यांनी मला त्यांची आयुधं दिली. कारण ते सांगत होते की कौरवांची लढाई ही माणसातली जरी दिसण्यात असली ना, तरी ती प्रत्यक्षात देव आणि असुरांची लढाई होणार आहे. फक्त माणसाच्या अवतारात ते होणार आहे, एवढंच. त्यानंतर त्या सर्वांनी मला त्यांच्यातला एक असे समजण्यास सुरुवात केली. त्यांच्यात मेघावत त्यांच्या रथातून आलेला होता. तो मला म्हणाला, अरे फाल्गुना, तुला आता आमच्या स्वर्गात राहायला यावं लागेल. तुझ्या येण्याआधीपासून मला माहीत होतं की तू आमच्यात येणार आहेस. मला तुझ्यातच पाहत आहे, कारण तू माझा अंशच आहेस. तू आधी देवांना अर्घ्य दिले आहेस, आता मोठी तपस्या केलेली आहेस, त्यामुळे तू स्वर्गात राहण्यासाठी योग्य झालेला आहेस. तरीसुद्धा तुला आणखीन तपोश्चरण करावं लागेल, कारण तू अजून मृत झालेला नाही आहेस. माझ्या आज्ञेने माझ्या रथीचा चालक मताली तुला स्वर्गात फेरफटका मारून आणेल. ते ऐकल्यावर मी शक्राला म्हणालो, अहो पवित्र, आपल्या कृपेमुळे मी धन्य धन्य झालेलो आहे. मी आपल्याला माझे येथील गुरु समजतो. ते ऐकल्यावर इंद्र मला म्हणाले, अरे माझ्या मुला, ती शस्त्र तू चालवणे शिकल्यावर तुझ्याकडून मोठी कामगिरी होणार आहे. त्यासाठीच तर तू ती शस्त्र आमच्याकडे मागत आहेस. तशी तुला ती आत्ता मिळालेली सुद्धा आहेत. ते ऐकून मी त्यांना म्हणालो, अहो शत्रुघ्न, मी आपल्याला आश्वासन देतो की जोवर माझी शस्त्र कामयाब होत आहेत, मी ही आयुधं माणसांवर वापरणार नाही. अगदी नाईलाज झाला तरच मी ती वापरणार आहे. म्हणून मला ती शस्त्र द्या, म्हणजे मी स्वर्गात येऊ शकीन. ते ऐकून इंद्र मला म्हणाला, अरे धनंजया, वायू, अग्नी, वसु, वरुण, मरुत आणि सिद्धांची अशी सगळी शस्त्र तू शिकून घे. त्याशिवाय ब्रह्माची, गंधर्वांची, उरुगांची, राक्षसांची, विष्णूची अशी सगळी अस्त्र, शस्त्र, आयुध तू आता शिकणार आहेस. पण त्याला वेळ लागणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे असलेली शस्त्रसुद्धा मी तुला शिकवणार आहे, जी पृथ्वीवर वापरली जात नाहीत. एवढं बोलल्यानंतर शक्र अंतर्धान पावला. थोड्या वेळाने एक सुंदर रथ माझ्याकडे आला. त्याचा चालक होता मताली. तो इंद्राचा खास रथ होता. त्याचं काय वर्णन करू मी? मताली मला म्हणाला, अहो भाग्यवान, देवांचे देव तुम्हाला स्वर्गाची सैर करून दाखवण्यासाठी मला सांगत आहेत. तरी तुम्ही आता रथात चढा. स्वर्गात तुम्हाला बरंच काही शिकायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे पृथ्वीवरील कार्य व्यवस्थितपणे करू शकाल. आता तुम्ही माझ्याबरोबर स्वर्गात फेरफटका मारणार आहात. तुमच्या या शरीराने मी तुम्हाला स्वर्गात सदेह नेणार आहे आणि तिथे तुम्ही असेच सदेह राहणार आहात. देवांच्या राजाच्या मर्जीने ते शक्य होणार आहे. त्यानंतर तो मताली मला रथात चढण्यास सांगतो. आमचा रथ मी चढल्यानंतर हिमालयाला एक चक्कर मारतो आणि थेट स्वर्गाच्या दिशेने निघून जातो. तो रथ विचारांच्या वेगाने प्रवास करीत असतो.
थोडा प्रवास झाल्यावर मताली माझ्याकडे वळून म्हणाला आणि स्मित करत म्हणाला तो, की तुझं रथात बसणं कौतुकास्पद आहे. कारण जेव्हा रथ पहिला वेग घेतो तेव्हा शक्रसुद्धा त्याच्या पहिल्या हिसक्याने हलतात, पण तू मात्र अजिबात हललेला नाही आहेस. न हलता तू बसलेला आहेस. असं कधी आधी झालेलंच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यात इंद्रापेक्षा जास्त सामर्थ्य असलं पाहिजे. ते बोलल्यानंतर मतालीनी रथ उंच नभात नेला. इतका वर नेला की त्या उंचीवरून आम्ही स्वर्गातील विविध जागा एखादा नकाशा पाहावा ना, अशा प्रकारे पाहू शकत होतो. त्या उंचीवरून इंद्राची सगळी राजधानीही दिसत होती. त्यात सिद्धांचे, गंधर्वांचे आणि अप्सरांचे वाडेही दिसत होते. जरी त्या सगळ्या जागा एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर होत्या, तरी त्या उंचीवरून ते एकमेकांच्या फार जवळ आहेत असंच वाटत होतं. नंतर वरून मी शखराचा वाडा बघितला. मतालीनी रथ आणखीनच वर नेला. तिथे अधांतरी तरंगत बसलेले साध्य रथ पाहिल्यावर त्याला वंदन करायला लागले. त्यावेळी रथ स्वर्गातील नंदनवन या ख्यातनाम उद्यानावरून जात होता. ते नंदनवन फारच विस्तीर्ण असं पसरलेलं होतं असं जाणवलं. त्या उंचीवरून सुद्धा ते चौफेर अथांग पसरलेलं असंच दिसत होतं. त्याच्यानंतर इंद्राची नगरी अमरावती दिसायला लागली. त्याच्या बांधण्यात असंख्य मौल्यवान रत्नं वापरलेली असल्यामुळे जसं आकाशात तारका रात्री लुकलुकतात ना, तशीच ती रात्री रत्नं चमकत होती. त्या उंचीवर मला सूर्याच्या उन्हाचा त्रासच होत नव्हता. तिथे ना थंडी होती ना उष्णता होती. मला सांगितलं मातलीने की स्वर्गात आनंद किंवा दुःख हे दोन्हीही जाणवत नाही. तसंच तिथे गरिबी किंवा श्रीमंती असे सुद्धा भेद नसतात. तिथे सगळे सारखेच असतात. तिथल्या लोकांना थकवा वाटत नाही. तिथे कोणी रागवत नाही किंवा कोणी नाराजही होत नाही. कोणी स्वतःची तुलना दुसऱ्याशीही करत नाही. जे पापांचं मूळ कारण असतं, जो तो आपापल्यातच मग्न राहणं पसंत करतो. त्यामुळे नसते वाद विवाद स्वर्गात नसतात आणि पापही त्यामुळे तिथे होत नाही. तिथले लोक आत्मसंतुष्टच असतात. मताली मला ते सांगत होता. पृथ्वी आणि स्वर्गात नेमका फरक काय आहे असं मी विचारलं. तेव्हा त्यांनी हे मला सांगितलं. स्वर्गातील झाडांना नेहमीच फुलं आणि फळं येत असतात. तिथले सरोवरात सुंदर कमळं नेहमीच उमलत असतात. स्वर्गातील हवा देखील प्रसन्न करणारी, शीतल आणि सुगंधीच असते. तिथल्या हवेत धूळही नसते. त्यातील मातीहीत विविध प्रकारचे मौल्यवान खडे पृथ्वीवर जसे दगडाचे खडे आढळतात ना, तसेच असतात. स्वर्गात काही अजब दिसणारे पशु आणि त्याच्या आकाशात तसेच विलक्षण पक्षीही दिसत असतात. पृथ्वीवर सगळे काही जमिनीवर स्थायिक असतं, तसं स्वर्गात नसतं. तिथे कित्येक जण आकाशात अधांतरी तरंगणाऱ्या घरात राहत असतात. काही तिथल्या पाण्यात राहत असतात. त्यामध्ये गंधर्व आणि अप्सरा जास्त होते. तिथे कोणी काहीही बनवत नाही, केवळ इच्छा केली की ते मिळायचं. तिथल्या लोकांची इच्छाशक्ती विलक्षण प्रबळ असते. तिथे मी मरुत, आदित्य, अश्विन, बरेच वसू, बरेच रुद्र, साध्य अधांतरी राहत असतात ते पाहिलं. मी त्यांच्या वस्त्यांतून रथ जात असताना त्यांची हात जोडून मनोभावे पूजा केली आहे, मनानेच अर्थात. ते मला दुआ देत होते. मला सदैव विजय प्राप्त होवो असंच ते बोलत होते. अखेरीस आमचा तो प्रवास संपला. मी त्या हजार नेत्र असलेल्या देवांच्या राजापुढे हात जोडून उभा होतो. इंद्राने मला बसण्यासाठी त्याच्याच आसनात जागा दिली. त्यानंतर तो वसवा मला स्पर्श करतो. मला जी आयुध मिळालेली होती त्यांचं प्रशिक्षण आता मला स्वतःलाच करायचं होतं, कारण ती शस्त्र दुसरं कोणी शिकवू शकत नव्हता. माझ्या भावांनो, अशा रीतीने मी स्वर्गात देव आणि गंधर्वांच्या सान्निध्यात स्थायिक झालो. अर्जुनाने त्याचं पहिलं विवेचन पूर्ण केलं. त्यानंतर तो थोडी विश्रांती घेऊन पुन्हा सांगायला लागला. अदिताचा मुलगा विवस्वान, त्याचा मुलगा चित्रसेन ह्याची नेमणूक मला मदत करण्यासाठी केली गेली. त्यामुळे स्वर्गात काय आणि कसं करायचं, त्याचे शिष्टाचार असे सगळं तो मला शिकवत होता. त्यामुळे माझं राहणं तिथे एकदम सोपं झालं. त्यांनी मला संपूर्ण गंधर्व विद्या शिकवली. माझं शक्राच्या घरातलं राहणं अगदी मजेचं होतं. माझ्या सगळ्या गरजा तिथे माझ्या मनाप्रमाणेच पूर्ण होत होत्या.
दिवसभर शस्त्रांचा सराव करायचा, संध्याकाळी गंधर्वांचं संगीत ऐकायचं, असाच तर माझा रोजचा कार्यक्रम होता. तिथे मी थोडंफार संगीतसुद्धा गंमत म्हणूनच शिकलो, परंतु माझं प्रथम लक्ष होतं त्या शस्त्रांचा सराव करण्यावर. त्यात कधीही खंड पडला नाही. इंद्राला माझी प्रगती पाहून समाधानच होत होतं. माझं एकचित्ताने काम करणं त्याला विशेष आवडत असायचं. अशा रीतीने माझं जीवन स्वर्गात होतं. जेव्हा मी सगळ्या शस्त्रांच्यात प्रावीण्य संपादन केलं, तेव्हा तो शक्र ज्याचा उच्चैश्रव घोडा आवडीचं वाहन होतं, माझ्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून त्याचं समाधान व्यक्त करीत असे. तो एकदा मला म्हणाला, आता तू अशा प्रकारे तयार झालेला आहेस की स्वर्गीचे योद्धेसुद्धा तुला पराजित करू शकणार नाहीत. मग पृथ्वीच्या मर्त्य लोकांची काय कथा? असं तो वारंवार बोलत असे. त्यामुळे माझा उत्साह अनेक पटींनी वाढत असे. पुढे ते असंही म्हणाले, त्यांना आश्चर्य वाटतंय की कोणीतरी मर्त्य अशा प्रकारे या आयुधात प्रवीण होऊ शकतो त्याचंच. ते पुढे सांगत होते की मी इतका तयार आहे की त्यांनासुद्धा माझी भीती आता वाटायला लागलेली आहे. ते पुढे माझं कौतुक करताना म्हणालेत की तुझ्या या सामर्थ्याचा उपयोग मी पृथ्वीवरील सज्जन प्रजेच्या आणि ब्राह्मणांच्या संरक्षणासाठीच फक्त केला पाहिजे. मला जर मोह झाला तर माझं राक्षसात रूपांतर होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की मी त्यासाठी सदैव तुझ्या म्हणजे युधिष्ठिराच्या आज्ञेतच राहिलं पाहिजे. हे बोलत असताना त्याच्या अंगावर काटा उभा राहिल्यासारखे दिसत होते. त्या आयुधांच्या प्रवीणतेत बरोबरच तुला सात्विकता, संयम, क्षमाशीलता, मर्यादा, न्यायनिष्ठुरता असे गुण अंगीकारावे तर लागतीलच, आणि तरच ही आयुधं दैवी कामासाठी वापरली असं होईल. ती शस्त्र कशी फेकायची, कशी आवरायची, कशी परत बोलवायची असं सगळं तू शिकलंच पाहिजेस. म्हणजेच त्यांचा उपयोग सत्यासाठी म्हणजेच परमेश्वराच्या कार्यासाठी होईल. या आयुधांच्या वापरामुळे जे पाप अनवधानामुळे घडणं अपरिहार्य असतं त्याचं प्रायश्चित्तही कसं करायचं ते सुद्धा तू शिकून घे. अशा भयंकर आयुधांच्या संदर्भात जे काही होणं शक्य असतं त्या सगळ्या परिस्थितींचा तुला अभ्यास करावा लागेल. तुला माहीत आहे की ह्या आयुधांचं शिक्षण घेण्यासाठी तुला दक्षिणा ही मला द्यावीच लागेल, आणि त्याबद्दलच तुला सांगीन. त्याप्रमाणे सगळं तू करशील म्हणजेच तुला काहीही त्रास होणार नाही. ते ऐकल्यावर मी इंद्राला सांगितलं की मी त्यासाठी नेहमीच तयार आहे. तो मला म्हणाला, तसं असेल तर तू आधीच सगळं मिळवलं आहेस असं समज. त्यानंतर इंद्र अर्जुनाला दक्षिणा काय ते सांगतो. तो म्हणतो, माझे शत्रू दानव आहेत. ते खोल समुद्रात राहतात. त्याचं नाव निवात कवच. त्याच्याबद्दल तुला माहिती सांगतो, ती तू ऐक. ते एकंदर 300 लक्ष एवढे आहेत. ते सगळे सारखेच दिसतात. त्यांची ताकद अगम्य आहे. तू त्यांना ठार मारशील म्हणजेच मला माझी दक्षिणा मिळेल. एवढं सांगितल्यानंतर शक्राने मला एक दैवी रथ दिला. त्याचं चालक मतालीचा मुलगा होता. त्या रथाचा रंग मोरपिशी होता. त्यानंतर त्यांनी माझ्या शिरावर एक विलक्षण असं जिरेटोप घालण्यासाठी दिलं. अंगावर विशिष्ट प्रकारचं चिलखत नेसण्यास दिलं, जसं तो इंद्र स्वतः घालून होता. ते चिलखत अभेद्यच होतं, तरी स्पर्श केला तरी ते सुसह्य होतं. मी गांडीव घेतलं, त्याची दोर लावली. नंतर त्या मोरपिशी रंगाच्या रथात चढलो. त्या रथातून जातच शक्राने विरोचनाच्या मुलाचं वलीचं पारिपत्य केलं होतं. आता त्या रथातून मी त्या दानवांचा नाश करण्यासाठी निघालेलो होतो. त्यानंतर रथ सुरू केला होता. त्याच्या आवाजाने सगळं काही दणाणून गेलं. ते पाहून सगळे देव तिथे जमा होत झाले, आणि काय होतं आहे ते पाहण्यासाठीचा फक्त. माझा रुबाबच असा होता की मी दुसरा इंद्रच असावा. मला निरोप देताना तो स्वर्गाचा राजा मला पुन्हा विचारतो, अरे जिष्णू, तुला माहीत आहे ना तू आता काय करायचं आहे ते? मी त्याला चटकन उत्तर दिलं की मी आता निघालेलो आहे निवात कवच दानवांचा नाश करण्यासाठी. मला आता फक्त तुमचे आशीर्वाद द्या. ते ऐकल्यावर तो देवांचा राजा पुरंदर माझी स्तुती करायला लागला. जशी आपण देवांची करतो ना, अगदी तशीच. कारण जसे देव स्तुतीने संतुष्ट होतात आणि मदत करतात, तसा मी संतुष्ट होऊन त्यांचं काम करावं. त्या रथाने चाल करून मेघावताने अति प्राचीन काळी संवर, नमुजी, वल, वृत्र, प्रल्हाद आणि नरक
अशा असुरांचा पाडाव केलेला होता. असंख्य दैत्यांचा पराभवही केला होता. तसंच मी म्हणजे कौंतेयाने माझी नव्याने मिळवलेली विद्या वापरून निवात कवचांचा पराभव करावा अशी ती स्तुती होती. तो पुढे मला सांगत होता की माझ्याकडे उत्तम दारुगोळा आहे. त्याचा वापर करून मला त्या दानवांना मारणं काही अवघड जाणार नाही. इंद्राने या सामुग्रीने जग जिंकलेलं होतं. त्याप्रकारे सगळे देव माझी स्तुती करत राहिले. त्यानंतर त्यांनी तो दारुगोळा, ज्याचं नाव होतं देवदत्त, मला दिलं. मी ते घेतलं आणि त्या नवीन शस्त्रांबरोबर माझी नेहमीची आयुध तर होतीच होती. त्या भयंकर दानवांचं पारिपत्य करण्यासाठी आता मी निघालो. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 13वा भाग इथे संपलेला आहे. निवात कवच युद्ध पर्व भाग 14वा. अर्जुन पुढे सांगतोय, त्यानंतर महर्षी माझी स्तुती करत होते. तो विधी उरकल्यानंतर मी सागरावर त्या रथांनीच गेलो. मी तो अथांग सागर पाहिला. त्याच्या उंच उंच लाटा ज्या एखाद्या उंच मनोऱ्यासारख्याच वाटत होत्या, त्याही मी पाहत होतो. त्यांचं एकमेकांवर आदळणं आणि पुन्हा पसरणं असं होत होतं. त्या पाण्यात विविध प्रकारचे मासे आणि कासवं पोहत होती. मधूनच मगरी देखील त्यांची डोकी वर करून आजूबाजूला पाहत होत्या. असंख्य शंखू पाण्यावर तरंगताना दिसत होते. ते पाहत असतानाच वादळी वारा जोराने वाहू लागला. त्या सागरावरून जाताना मला एक नगरी दिसली आणि ती होती दानवांची. त्यात बरेच दानव राहत होते. मताली मला म्हणाला की आता आपल्याला पाण्यात शिरायचं आहे. एक मुसंडी मारून आपण त्या रथानेच खोल पाण्यात जाणार आहोत. त्याच्या आवाजाने त्या छोट्या शहरातील दानव सावध झाले. त्या रथाच्या धसक्याने त्या दानवांना वाटलं की साक्षात इंद्रदेव तिथे आलेले आहेत. ते बेचैन झाल्यासारखे दिसले. ते त्यांची हत्यारं, भाले, बर्च्या, कुऱ्हाडी, सोटे असं सगळं घेऊन लढण्यासाठी सज्ज झालेले दिसले. त्यातील काहींनी त्यांच्या घराचे दरवाजे बंद करून घेतले. मी माझं चिलखत देवदत्त घालून त्या शहराला अनेक घिरट्या घातल्या. मला त्याची खूप मजा वाटली. त्या फिरण्यामुळे जो आवाज होत होता त्यांनी सगळंच आकाश दणाणून निघालेलं होतं. ते दानव जरी घाबरलेले दिसत होते, त्यांच्या संरक्षणासाठी तयार होत होते. एक एक करून त्यांची संख्या वाढत होती. काही बारके लपून बसण्याच्या तयारीत दिसत होते. त्या सगळ्यांच्याच अंगावर किमती दागिने होते. ती दितीची मुलं निवात कवच आता मोठ्या संख्येने तिथे जमा झालेली होती. त्यांच्या अंगावर विविक्षित प्रकारची चिलखतं होती आणि हातात कितीतरी प्रकारची हत्यारंही होती. काहींच्या हातात लांबच लांब भाले होते, तर काहींच्या हातात कुऱ्हाडी होत्या, काहींच्या हातात सोटे होते, काहींच्या हातात विळे आणि कोयते होते, काहींच्या हातात तलवारी होत्या. त्याशिवाय काही शतघ्न तयार करून सज्ज झालेले दिसले. मतालीने गिरट्या घालून नेमकं कुठे रथ उतरवायचा ते ठरवलं आणि एके ठिकाणी तो उतरवला. त्याच्या रथाच्या हालचाली इतक्या झपाझप होत होत्या की मला काही नीट पाहताही येत नव्हतं. त्याचं मला आश्चर्य वाटलं. त्यानंतर ते निवात कवच दानव त्यांची वाद्य वाजवायला लागले. त्या आवाजाने पाण्यातील असंख्य मासे, त्यात काही अगदी डोंगरा एवढे सुद्धा मोठे होते, ते घाबरून पाण्यात आत पळून गेले. त्यानंतर दानवांची एक फौज माझ्याकडे सरकायला लागली. त्याने त्यांच्या शतघ्नातून असंख्य बाण माझ्यावर सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते भयंकर युद्ध त्यांच्यात आणि माझ्यात प्रारंभ झालं. सगळ्या निवात कवचांना ठार मारण्याच्या उद्देशाने मी माझा मारा करत होतो. त्या युद्धात माझ्या बाजूने देवर्षी आणि त्यांच्या बाजूने दानवर्षी त्यांच्या सिद्धी वापरून त्यांच्या पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात करायला लागतात. देवर्षी माझी स्तुती करायला लागले जसे ते इंद्राची करत होते. त्या युद्धामागे प्रजापतीची बायको तारा कारण होती. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 14वा भाग इथे संपलेला आहे. निवात कवच युद्ध पर्व भाग 15वा. अर्जुन पुढे सांगतोय, जसे युद्ध जोरात सुरू झालं त्या दानवांची एक मोठी फौज माझ्यावर तुटूनच पडली. त्या दानवांनी माझ्या रथाला घेरा घातला. ते जोराने ओरडत ओरडत पुढे सरकत होते. त्यांचा जोर अगदी घाबरवणारा होता. ते भाला फेकून मला मारण्याचा प्रयत्न करत होते. मोठ्या आकाराचे दानव माझ्यावर कुऱ्हाडी, फरशा आणि सोटे फेकून मारत होते. त्याने फेकलेले ते सगळे माझ्या रथावर लागून खाली पडत होते.
माझ्या गांडीवाच्या मदतीने मी ते सगळे हल्ले परतवतही होतो. युद्ध वाढत चाललेलं होतं. माझ्या प्रतिहल्ल्यामुळे ते थोडेसे पिछाडीला गेले. मतालींनी रथाचा वेग वाढवला आणि त्यांचे हल्ले त्यामुळे कुचकामी ठरत होते. रथाखाली त्यांतील कित्येक जण मारले गेले होते. दितीची मुलं आता मारली जात होती. ते अशा रीतीने शेकडोंनी मेलेले होते. माझ्या माऱ्यामुळे आणि रथाच्या गिरक्या घेण्यामुळे मोठ्या संख्येने ते दानव मारले जात होते. त्यांचा रथ सुद्धा माझ्या रथाच्या फटक्याने मोडून गेले होते. त्यांच्या रथाचे घोडे सैरावैरा पळायला लागले. त्यामुळे त्यांच्या प्रतिकाराचा वेग कमी झाला होता. ते फार काळ तसे राहिलेच नाहीत. पुन्हा ते दानव नवीन तयारी करून माझ्यावर चाल करून आले. त्यांनी मला अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मला मातलीचं कौतुक वाटत होतं. त्याची कसब वाखाणण्यासारखीच होती. माझं काम पाहून तो शक्राचा रथचालकसुद्धा खुश झालेला दिसला. त्या युद्धात बरेच दानव मारले गेले आणि काही युद्धातून माघार घेऊनही गेले. ते पळत आहेत असं पाहिल्यावर मी ब्रह्माच्या मंतरलेल्या बाणाने त्यांच्यावर मारा केला. त्यामुळे ते जळून जाऊ लागले. त्यामुळे संतापलेले ते पुन्हा एकत्र येऊन माझ्यावर हल्ला करायला लागले. त्यांच्याकडे तलवारी, सोटे आणि छोटे भालेही होते. त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी मी मघवान नावाचं शस्त्र काढलं. त्यात जी ऊर्जा असते त्याच्यापुढे काहीही टिकूच शकत नाही. त्या आयुधामुळे त्या निवात कवच दानवांचे तुकडे होऊन ते पडायला लागले. त्यांची हत्यारं तिथेच पडून राहिली. माझ्या बाणातून काळ्या मधमाशा निघाव्यात असं होत होतं आणि त्या माऱ्यामुळेच ते दानव ठार होत होते. ते पाहून मताली प्रसन्न झालेला दिसला. तरीही ते मोठ्या प्रमाणात माझ्यावर त्यांचे भाले फेकतच होते. माझ्या गांडीवातून निघणारे बाण त्या भाल्याचे हवेतच तुकडे करत होते. माझ्या बाणातून निघणाऱ्या ज्वाळांमुळे ते भाजून निघत होते. त्या माऱ्यांमुळे त्या निवात कवच दानवांच्यात गोंधळ उडालेला होता. तरीही ते त्यांचा मारा करतच होते. ते पुन्हा पुन्हा माझ्यावर चाल करून येत होते. त्यांची संख्याच इतकी अफाट होती की कितीही मारले तरी ते कमी होतच नव्हते. आणि मी एकटाच त्या सगळ्यांची लढत होतो. हो, कारण ती माझी गुरुदक्षिणा होती. त्या विचाराने मी माझा लढा चालूच ठेवला. तिथे रक्ताचा तलाव झालेला होता. इतके ते मारले गेले होते. इंद्राचं वज्र मी वापरलेलं होतं. त्यामुळे ते फार अस्वस्थच झालेले होते. त्यांचा विरोध कमी झाल्यासारखा मला जाणवत होता आणि त्यानंतर ते त्यांची आता भ्रमसिद्धी वापरून लढण्यास सुरुवात करतात. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 15वा भाग इथे संपलेला आहे. निवात कवच युद्ध पर्व भाग 16वा. अर्जुन पुढे सांगतो की निवात कवच त्यांच्या भ्रमसिद्धीने माझ्यावर प्रभाव करण्यास सुरुवात करतात. मोठ्या झाडांसारखे दगड माझ्यावर येत असल्याचा मला भास व्हायला लागला. त्यामुळे मी गोंधळून गेलो, कारण प्रत्यक्ष काहीच होत नव्हतं. महेंद्राच्या वज्राने मी ते काल्पनिक घोंडे त्याच प्रकारे फोडून काढले. त्यानंतर त्या दानवांनी माझ्या भोवती आग असल्याचं भ्रम सुरू केले. ते काम करत नाही हे पाहिल्यावर ते पाण्याचा वर्षाव करायला लागले. एकदा तर धबधबा असावा असं ते पाणी माझ्यावर येऊन पडत होतं. संपूर्ण आकाशातून ते पाणी पडत असल्याचा भास मला वाटावा असंच ते होतं. चौफेर तो मारा होत होता. त्यात भर म्हणून जोराने वारा वाहत असल्याचा आणि त्यात त्या दानवांच्या ओरडण्याचा पण मला भास होत होता. प्रत्यक्षात काहीच होत नव्हतं, परंतु तो मुसळधार पाऊस पाहूनच मला थोडीशी भीती वाटली. ते झाल्यावर मी ते इंद्राने दिलेलं विशोषण नावाचं आयुध वापरायचं ठरवलं. त्यामुळे सगळेच भ्रम संपुष्टात आले आणि तो भ्रमाचा प्रभावही संपला. त्याचा वापर केल्यावरच अर्थात या भ्रमांचा प्रभाव संपला आणि मला खरं जे काय आहे ते जाणवायला लागलं. तो प्रभाव संपुष्टात आल्यानंतर त्यांनी माझ्याभोवती आग पसरल्याचे भ्रम सुरू केले. आता तर मला त्या आगीचे चटके बसायला लागले. मी त्यावर पाण्याचं अस्त्र चालवलं, जे अशा भ्रमात वापरायचं असतं. त्यामुळे ती आग विझून गेली. त्याशिवाय तो वाऱ्याचा भाससुद्धा थांबवला. तेही काम करत नाही हे पाहिल्यावर ते युद्धासाठी उतावीळ झालेले दानव इतर प्रकारे भ्रम सुरू करू लागले, जेणेकरून मी घाबरून जाईन असंच त्यांना वाटत होतं.
त्यानंतर पुन्हा त्यांनी दगडांच्या वर्षावाचा भास माझ्यात उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सतत होणाऱ्या विविध भासांमुळे माझ्यावर आता त्यांचा प्रभाव व्हायला लागला. मला सभोवार अंधारच पसरल्यासारखं वाटायला लागलं. त्यामुळे माझे घोडे पळाले आणि माझा रथचालक निष्प्रभ झाला. त्याच्या हातातून चाबूक खाली पडला. मी अस्वस्थ होऊन जोरजोराने ओरडून त्याला हाका मारायला लागलो. तू कुठे आहेस असं सारखं मी ओरडून ओरडून विचारत होतो. तसं झाल्यावर माझ्यात भीतीने तर काहूर माजवलं. मी त्या भीतीने अस्वस्थ झालो. त्याच वेळी त्याचा मला आवाज आला आणि तो म्हणाला, अहो पार्थ, अमृत मिळवण्यासाठी अशीच भयंकर लढाई झाली होती देव आणि दानवांची. तो लढा मी पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे संवराच्या वधाच्या प्रसंगीसुद्धा अशीच घमासान लढाई झाली होती. त्यावेळी मी इंद्राचा रथचालक होतो. त्याचप्रमाणे वृत्र आणि विरोचनाच्या वधाच्या वेळीही मी ते पाहतच होतो. अहो पांडव, वल आणि प्रल्हादाच्या पारिपत्याचा सुद्धा मीच साक्षीदार होतो. त्या सगळ्या अशाच भयंकर विध्वंसक लढाया होत्या. परंतु त्यावेळी मी अशा प्रकारे भ्रमिष्ट काही झालेलो नव्हतो. मी सदैव चांगला ध्यान साधून होतो. यावेळी हे असं कसं झालं आहे, काय झालेलं आहे, हे काही मलाही समजत नाही आहे. ते ऐकल्यावर मी मात्र आता स्वतःला सावरलं आणि संयमाने निवात कवच दानवांनी पसरवलेल्या त्या भ्रमप्रभावातून बाहेर येण्याचा निश्चय केला. आत्मबळ हे सर्वश्रेष्ठ असतं, त्याचा प्रत्यय मला तेव्हा आला. युधिष्ठिरा, माझ्या आत्मबळावर पूर्णपणे विश्वास होता आणि त्याचप्रमाणे माझ्या गांडीवावर सुद्धा विश्वास होता. त्यानंतर मी प्रतिभ्रम उत्पन्न करणारं आयुध उपयोगात आणण्याचं ठरवलं. त्याच्या मदतीने त्या दानवांनी पसरवलेल्या भ्रमाचा मोड करण्याचा मी निश्चय केला. त्याचवेळी मताली मला म्हणाला, काहीही चिंता करू नका, आपण ह्यातून बाहेर येऊ शकतो. त्याच्या त्या आश्वासनाने मला धीर आला. मी माझ्या देवांकडून संपादन केलेल्या त्या प्रतिभ्रम उत्पन्न करणाऱ्या आयुधाने दानवांवर भ्रमप्रयोग करण्यास सुरुवात केली आणि त्याचा योग्य प्रभावही दिसून आला. ते दानव अजून त्यांचे भ्रम पसरवण्याचे प्रयत्न चालूच ठेवत होते. मला त्यांनी पसरवलेल्या अंधारातून सगळं दिसू लागलं आणि मी माझ्या आयुधाने पुन्हा हल्ला करण्यास सुरुवात केली. आता त्यांचं भ्रमतंत्र त्यांच्यावरच उलटलं होतं. आता त्यांच्यासाठी अंधार झाला होता. त्यांना काहीही दिसेनासं झालं असावं असंच ते वागत होते. माझ्या भ्रमतंत्रामुळे त्यांना असा भास व्हायला लागला की ते पाण्यात बुडतायत. त्यानंतर मतालीच्या मुलाने पुन्हा रथ पुढे दमटावला. त्यावेळी भयंकर चिडलेले निवात कवच माझ्यावर पुन्हा चालून आले. त्यांना दिसत नसल्यामुळे ते आंधळ्यासारखे वेडे वाकडे चाल करून येत होते आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मी त्यातील बऱ्याच जणांना यमाकडे पाठवलं. तरीसुद्धा आता निवात कवच अदृश्य होऊन हल्ला करू लागले होते. त्या अवस्थेत माझं भ्रमतंत्र त्यांच्यावर काम करू शकत नव्हतं. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 16वा भाग इथे संपलेला आहे.